नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 2. संध्या आणि कामदेवाचे प्राकट्य. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. तिचे संक्षिप्त चरित्र ऐकून माझे समाधान झाले नाही. कृपा करून हा वृत्तांत विस्ताराने सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही सविस्तर कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली. त्यांनी ती मला कथन केली. आता तीच पावन कथा माझ्याकडून तुला कळणार आहे. हे मुने, आधी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निराकार, रूपरहित, शक्तिरहित व एकच एक असे होते. उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप, सगुण आणि शक्तिमान झाले. त्यांच्या डाव्या अंगातून माझी, उजव्या अंगातून विष्णूची आणि हृदयातून रुद्रांची उत्पत्ती झाली. तेव्हापासून भगवान सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून विख्यात झाली. शिवजींची आराधना करून मी सुर, असुर, मनुष्य आदी सर्व जीवसृष्टीची रचना केली. दक्षादी प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केल्यावर मला फारच प्रसन्न वाटले. स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. ज्या वेळेस मी मरीची, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, ऋतू, वशिष्ठ, नारद, दक्ष आणि भृगु या महान प्रभावशाली मानसपुत्रांना उत्पन्न केले, त्याच वेळेस माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली एक कन्या उत्पन्न झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा क्षीण वाटायची, पण सायंकाळी तिचे रूप आणि सौंदर्य विशेष खुलून यायचे. ती मूर्तिमंत सायन संध्याच होती. ती निरंतर मंत्र जप करायची. तिच्या भुवया फारच सुंदर होत्या. तिच्या सौंदर्याने मुनिजनांची मनेही मोहित होऊ लागली. अशा तऱ्हेने माझ्या मनापासून एक मनोहर पुरुषही प्रकट झाला. तो अतिशय अद्भुत होता. त्याची अंगकांती सुवर्णा समान होती. विशाल वक्षस्थल, सुंदर मुख, शुभ्र दंतपंक्ती, उत्तम नासिका, भ्रमरा समान काळे केस, रेखीव बांधा आणि कृशकटिभाग यामुळे तो फारच आकर्षक दिसत होता. त्याचे डोळे कमळासारखे होते. चाल मदमस्त हत्तीसारखी होती. त्याचा श्वासोश्वासातून सुगंधांची उधळण होत होती. त्याच्या अंगावरील केशराच्या उटीचा सुवास सर्वांना प्रसन्न करत होता. तो आपल्या नेत्र कटाक्षांनी जगाचे अवलोकन करू लागला. त्याला पाहून माझे सर्व मानसपुत्र आश्चर्यमुग्ध झाले. कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरच राहिला नाही. त्या रूपवान पुरुषाने माझ्याकडे पाहिले. मी सृष्टीचा निर्माता आहे हे पाहून विनयाने मान झुकवली. त्याने मला नमस्कार केला व म्हणाला, ब्रह्मन, तुम्ही मला उत्पन्न केलेत म्हणून तुम्ही खरोखरच शक्तिशाली आहात. तुम्ही सर्वाधिक माननीय व योग्य पुरुष आहात. आता कृपा करून माझ्या योग्यतेचे कार्य सांगा. मला अभिमान वाटेल असे स्थान व अनुरूप पत्नी द्या. त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय चकित झालो. थोड्या वेळ काही बोललोच नाही. मग मी म्हणालो, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुष्पबाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चालव. तुझ्या समोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि शंकर असे सर्वच तुला वश हो. मग इतरांची काय कथा? दुगुप्त रूपाने प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यासाठी सुखाचा उपदेश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांना निरंतर मदमत्त करत राहशील. हे तुझे कार्य सृष्टी प्रवर्तक असेल.
आता माझे पुत्रच तुला नाव देतील. मी माझ्या पुत्रांकडे हेतुपुरस्कर दृष्टिक्षेप टाकला आणि स्वस्थपणे कमलासनावर बसलो. अध्याय 2 समाप्त.